माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद दासबोध दशक 1 समास 2 गणेश स्तवन हे आपण बघणार आहोत। सर्व सिद्धीचा फळदाता, अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप अशा गणनायकास मी वंदन करतो। आपण माझ्या अंतःकरणात व्यापून सर्व काळ तेथे वास्तव्य करावे आणि आपल्या कृपा कटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वदवून घ्यावा। तुझ्या कृपेचा योगे भ्रांतीची पटले वितळून जातात। एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो। गणेशाची कृपा झाली की विघ्ने चळाचळा कापू लागतात। त्याच्या केवळ नामस्मरणानेही ती देशोधडीला लागतात। म्हणूनच गजाननाला विघ्नहर नावाने संबोधले जाते। आमच्यासारख्या अनाथांचा त्याचा मोठा आधार वाटतो। हरिहरादी देवही त्याच्या चरणी वंदन करीत असतात। सर्व मंगलाचे निदान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यात सर्व प्रकारे यश प्राप्त होते। ते करीत असताना संकटे, अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊ शकत नाही। मनात त्याच्या कृपाचे चिंतन करू लागले तरीही मनाला परम समाधान वाटते। चंचल मन स्थिर होऊन नेत्राच्या ठिकाणी एकाग्र होते। गणेशाच्या सुगुण रूपाचे लावण्य व कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक असून तो जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा सर्व देव देवभान विसरून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहतच राहतात। त्याच्या गंडस्थळातून सतत मध गळत असतो। तो सदा आनंदाने डुलत असतो व अत्यंत आनंदाने उल्हासित झालेले त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेते। त्याचे रूप भव्य दिव्य असून देह अत्यंत विशाल व महाप्रचंड आहे। त्याचा भाल प्रदेश विस्तीर्ण असून त्यावर सिंदूर लावलेला आहे। त्याच्या गंडस्थळातून थपथपा मदस्त्राव होत असतो व त्या मदस्त्रावातून दरवळणाऱ्या सुगंधाच्या परिमळामुळे आकर्षिले जाऊन भुंग्यांचे थवे मधुर गुंजारह करीत त्या गंडस्थळाभोवती रंजी घालू लागतात। गणेशाची सोंड सोट्यासारखी सरळ पण टोकास मुरडलेली आहे। कपाळावर 2 सुंदर आवाळे शोभून नसतात। खालचा ओठ जरा लोंबत असतो आणि उग्र गंध असलेला मध क्षणाक्षणाला गळत असतो। गणेश हा 14 विद्यांचा स्वामी असून त्याचे डोळे फार लहान आहेत। त्या सूक्ष्म दृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहत असतो। त्याचे कान खूप मोठे व लवलवीत असून त्यांना तो सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतो तेव्हा त्यांचा फडफड आवाज येतो। त्यांच्या मस्तकावर नाना रत्ने ज्यात जडलेली आहे तसा रत्नजडीत मुकुट आहे व त्यातून नाना रंगाच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र फुकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे दिपून जातात। कानात नीलमण्यांनी जडलेले कुंडले झगमगत असतात। त्याचे दात पांढरे शुभ्र व ठसठसीत आहेत आणि त्यांच्या टोकाला सुवर्णांची रत्नजडीत कडी बसवलेली असून त्यांच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात। त्याचे पोट लवलवीत असून सारखे हालत असते व त्याला सर्पाचा कडदोरा वेढलेला असतो। कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगराचा मंद मंद मधुर ध्वनी ऐकू येतो। त्याला 4 हात असून लंबोदरावर सोनसळी पितांबर नसलेला आहे तर पोटावरील मोठा नाग सारखे पुष्कार टाको। तो नाग कमरेला वेढा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभिक मळाजवळ फणा उभारून मस्तक डोलवत जिभल्या चाटत सर्वत्र टकामका पाहतो। त्याच्या गळ्यात विविध जातींच्या फुलांच्या माळा कमरेतील सापापर्यंत पोहोचतील अशा लांबलचक रुळत असतात व हृदयावर रत्नजडीत हारांतील पदक अत्यंत शोभून दिसते। 4 हातांपैकी एका हातात परशु, एका हातात कमळ, एका हातात अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या मोदकाचा गोळा शोभून दिसतो। गणेश हा नृत्य, नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल असून टाळ मृदुंगाच्या तालावर नृत्याचे उपांगचे हुंकार ते करीत नाना प्रकारे नृत्य करतो। का विशाल व थुलथुलीत देह असूनही चपलतेमध्ये गणेश अग्रगण्य असून क्षणभरही स्वस्थ बसत राहत नाही। त्याची सादरी मूर्ती सुलक्षण व लावण्याची जणू खाणत आहे। पायात तुकुरे झुंझुणत असतात। दंडातील वाक्यांचा मधुर ध्वनी होत असतो तर मधुर झंकारणाऱ्या घागऱ्यांमुळे दोन्ही पावले भक्तांचे मन हरण करीत असतात। गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते। त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली असते।
त्याच्या कृपेमुळे साहित्य निर्मितीच्या वेळी अष्टनायिका सहाय्य करू लागतात. श्री समर्थ म्हणतात, असा जो सर्वांगाने सुंदर असणारा सकळ विद्यांचे वसतिस्थान असा श्री गणेश त्यास मी साष्टांग भावाने नमस्कार करतो. त्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित चित्त माणसाच्या बुद्धीतही ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते. ज्या ब्रह्मादी देवही वंदन करतात त्यापुढे बिचारे मानव ते काय म्हणावेत. म्हणून मंदगती असणाऱ्यांनीही श्री गणेशाचे चिंतन करावे. कारण जे कुणी मूर्ख अवलक्षणीय अथवा हिनावूनही नसतील तेही श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर व सर्व विषयात पारंगत होऊ शकतात. असे गणेशाचे अपार सामर्थ्य आहे. त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते. कलियुगात देवी व गणेशाची उपासना करावी असे शास्त्र सांगते. म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा करून यथामती केली आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गणेश स्तवन नाम समास दुसरा समाप्त.